सिंधुदुर्गातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे। या घटनेमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। घडलेल्या घटनेचा आज 27 ऑगस्ट रोजी अहमदनगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि तालुक्याच्या वतीने टायर जाळून निदर्शने करण्यात आली आहे। भाजपा महायुतीचा गलिच्छ कारभार आणि टक्केवारीमुळे महाराजांचं स्मारक कमकुवत बांधलं गेलं। तेथील स्थानिक शिवप्रेमी नागरिकांनी स्मारक बांधण्यावेळी काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार देखील केली होती, पण तेथील प्रशासनाने यावर दुर्लक्ष करून काम तसंच पूर्ण केलं। घडलेल्या सर्व घटनेबाबत शिंदे सरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि तालुक्याच्या वतीने टायर जाळून निदर्शने करण्यात आली आहे। यावेळी शिंदे सरकारचा निषेध करत काम एकदम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी केला आहे। तसेच राष्ट्रवादी पदाधिकारी रामेश्वर निमसे, शिवप्रेमी सीताराम काकडे यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। केवळ 8 महिन्यामध्ये काल सिंधुदुर्ग तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ज्याचं अनावरण देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, तो काल पडलाय। आणि यामुळं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तुशिल्पांनी ज्यांनी 450 वर्षापूर्वी जे गड किल्ले बांधलेत, सिंधुदुर्ग सारखा किल्ला बांधलाय, तो पूर्ण जगाला वास्तुशिल्पाचं उदाहरण देतोय। आणि अतिशय दुर्दैवी बाब आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी, अरे पैसे खावात तरी कुठं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकच्या बांधकामामध्ये त्या ठिकाणच्या सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी पैसे खाल्ले आणि केवळ 8 महिन्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, काल वादळामध्ये पडला गेला। तो पुतळा तो काय पुतळा काय कागदाचा नव्हता, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा लोखंडामध्ये बनवलेला होता, अतिशय मोठं वास्तुशिल्प होतं। परंतु केवळ त्या ठिकाणी पुन्हा एकदा या भाजपा महायुती सरकारचा गलिच्छ कारभार आणि टक्केवारी यामुळे ती मूर्ती असेल किंवा ते जे काही शिल्प असेल ते कमकुवत बनलं गेलं। त्या ठिकाणच्या जे काही स्थानिक नागरिक आहेत, जे शिवप्रेमी आहेत, त्यांनी देखील त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ज्यावेळेस बांधकाम सुरू होतं, हे बांधकाम खराब सुरू आहे अशा प्रकारच्या त्या ठिकाणी तक्रारी केल्या होत्या, परंतु त्या ठिकाणच्या प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं। आणि आज अतिशय लांछनास्पद बाब घडलेले आहे की ज्या छत्रपती महाराजांनी, शिवाजी महाराजांनी फक्त महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला एक नवी ऊर्जा दिली, हिंदुत्व टिकवलं आणि हिंदुत्व करणाऱ्यांनीच आज त्याच्यामध्ये पैसे खाल्ल्यामुळे तो पुतळा पडला गेलाय। छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या देशाची जगाला असणारी ओळख आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे भारताची एका वाक्यात ओळख आहे असं रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं होतं। काल जी घटना झाली, 8 महिने आणि 23 दिवसामध्ये जो राजकोट किल्ल्यावरील पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडला, ही अतिशय लांछनास्पद अशी बाब आहे। भारताचे पंतप्रधान, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ज्या पुतळ्याचं 8 महिन्यापूर्वी अनावरण करण्यात आलं होतं, नौदल दिनाच्या दिवशी, तो पुतळा काल वादळात कोसळला। ही आपल्या जगामध्ये आपल्या देशाची नाचक्की झालेली आहे। कारण भारतामध्येच नव्हे तर ऑस्ट्रेलियापासून तर व्हिएतनामपर्यंत आणि केरळपासून तर काश्मीरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारकं उभी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची नुसती ही स्मारकं किंवा पुतळे नाहीत, तर ही अखंड विश्वाला प्रेरणा देणारी स्मृतीस्थळे आहेत, प्रेरणास्थळे आहेत। सरकारचा हा गलथान कारभार फक्त आम्ही श्रेय घेण्याच्या वृत्तीतून आणि पंतप्रधानांसाठी काहीही याच वृत्तीतून हा कालचा कार्यक्रम घडलेला आहे। यांनी व्यवस्थित त्या शिल्पकाराला वेळ दिला नाही, वास्तुशिल्पाच्या कुस्त्याही शास्त्रोक्त पद्धतीनं हा पुतळा बसवला गेला नाही। शिवप्रेमींनी याच्यावर त्या ठिकाणी हरकती घेतल्या होत्या, परंतु हम करे सो कायदा म्हणून त्या हरकतीकडे यांनी दुर्लक्ष केलं आणि कालची दुर्दैवी घटना घडली। ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। या घटनेसाठी मी राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो आणि महाराजांनाच विनंती करतो की यांना सद्बुद्धी दे। आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज, कालच्याला जी घटना महाराष्ट्रामध्ये घडली ती घटना घडायला नको होती। या महाराष्ट्र सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नव्हतं। आज सर्व शिवप्रेमींचं एक दुःख म्हणजे अगदी त्यांच्या हृदयात घटना घडलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं जे उद्घाटन या आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब स्वतः येऊन त्या ठिकाणी उद्घाटन केलं, म्हणजे या टक्केवारी सरकारने कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता
आज त्या ठिकाणी एक ठेकेदाराला टक्केवारी घेऊन काम दिलं जातं। अशा आमचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज वादळामध्ये पडलेला आहे आणि कायमच वेळोवेळी त्यांनी त्या ठिकाणी महाराजांचा अपमान करण्याची ज्या वेळोवेळी या BJP सरकारने वेळोवेळी काम केलेलं आहे, या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये टक्केवारी खाणाऱ्या भाजप माहिती सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज की